मित्रांनो, धबधबा म्हटला की आपल्याला आठवण येते ती म्हणजे मुसळधार पावसात कोसळणाऱ्या धबधब्यांची आणि ते पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनतात. पण रायगड जिल्ह्यात असा एक धबधबा आहे जो पावसाळ्यात संपल्यानंतर पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनतो. तो म्हणजे देवकुंड धबधबा. चला तर मग आज जाऊया आपण देवकुंड धबधब्यावर. वो 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 किती लेट करतोस? किती लेट केलास? 22 मिनिटं तुला हा? पप्पांना सोडल्यावर. तर नागोठण्याच्या अलीकडे आहेत आम्ही. आता बोला आपल्याला नाश्ता करायचा आहे. गेला कुठं प्रज्ञेश? हा पहा, हाच तो मुलगा. त्याचं नाव आहे प्रज्ञेश. फोटो टाकतो, प्रूफ आहे. नीट काढ रे. काय टेन्शन आहे, मित्रांसोबत गेलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर निखिल म्हात्रे. तर मी या चॅनलवरती ट्रॅव्हल ब्लॉग बनवत असतो आणि आज आपण चाललेलो आहोत देवकुंड वॉटरफॉलला. देवकुंड वॉटरफॉल मीरा येथे एक वॉटरफॉल आहे, तिकडे आपण चाललेलो आहोत. हा आहे प्रज्ञेश आणि हा आहे आशय. हा आपल्यासोबत कणकेश्वर आणि सागरगडच्या ब्लॉगमध्ये होता, तर मी त्यामुळे तुम्ही ह्याला ओळखत असालच. आणि हा आशय ठाक. तर चला तर जाऊया आपण देवकुंड वॉटरफॉलला. हो, टाटा पॉवरचं पाणी कॅनल मधून जातंय. काका इथून चालत जायला लागेल, गाडी इथेच ठेवायला लागेल ना. सकाळी 7:30 वाजता निघालो होतो. आत्ता 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत आणि आम्ही आता भिरायला पोचलो आहे. इथून आता चालत जायला लागेल देवकुंड धबधब्यावर. केलेलं आहे म्हणून सांगतोय. आता आम्ही बाहेरचे नाही, इथले जाऊ, रायगडमधले जाऊ. केलेलं आहे. ट्रेक तर स्टार्ट केलेला आहे आता. गाईड तर बोलतात की 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. बघूया किती चालायला लागते ते काय ते. पाटणूस भिरा रिजनमध्ये येतो हा धबधबा आणि पूर्ण डोंगराच्या आतमध्ये, जंगलाच्या आतमध्ये आहे. भिरा डॅमच्या साईडने हा रस्ता आहे पाठीमागून.
What, baby? हे जे पाणी येतं टाटा पॉवरचं ते ह्या डॅममध्ये जातं, विरा डॅममध्ये. डॅमच्या मागच्या साईडने आपण चालत चाललोत. 6 किलोमीटर आहे की नाही तिथे कळेल आपल्याला. आधी हा धबधबा पर्यटकांसाठी वर्षभर चालू असायचा, पण मान्सूनमध्ये काही अपघात झाले त्या कारणाने मग इकडे जाण्यापासून बंदी केली पोलिसांनी. त्यामुळे आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाता येतं. इथे आल्यानंतर थोडं कन्फ्यूज व्हायला होतं की नक्की जायचं कुठे आहे, कारण की इथे असं वाटतं की इथून पायवाट असू शकते, ह्या पाण्याच्या नदीच्या पात्रातनं पण वाट असू शकते, कारण की पहिल्यांदा समजत नाही की कुठे आहे. पण हे बघा, आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, डॅमच्या बरोबर मागच्या साईडला जायचं आहे. हा जो रोड गेलेला आहे डॅमच्या त्या साईडनी, हे इथं क्रॉस करायचं आणि सरळच जायचं आहे. हा जो रोड गेला तो पुढे सरळच आहे. हा एक आहे कन्फ्युजिंग पॉईंट. तर तशी बघितलं तर इथे गाईडची गरज नाही आहे, तुम्ही एकटे पण येऊ शकताय. नो गाईड व्हिडिओ बनेगा ये, नो गाईड. अर्धा पाऊण तास झाला आहे आम्ही चालतोय. सिंपल आणि साधा सरळ रूट आहे. म्युझिक लाव, म्युझिक. मला जो रूट दिसतोय ना धरणाच्या मागच्या साईडनी, तिकडून पूर्ण चालत द्या. काही कन्फ्युजन वाला रोड नाही आहे हा. धरण आहे तो, तुम्हाला धरणाच्या पहिल्या साईडनी यायला लागेल. साईडनी आला की तुम्हाला पूर्ण तुम्ही मागच्या साईडला येतात धरणाच्या, आणि धरणाच्या मागच्या साईडनी जो रोड आहे तो गेला आहे देवकुंड धबधब्यावर. हे बघा इथे बोर्ड लावलेलेच आहेत सगळीकडे. चल लिंबू सरबत घे चल. मी तरी कुठे जमतोय तेच बोललो. तुम्हाला गाईडची ॲक्च्युली गरज नाही आहे. सीधा रोड आहे, आणि मध्ये काही तुम्हाला जर तिथे लिंबू सरबतवाले ते भेटतातच, त्यांना विचारत तुम्ही पुढे जाऊ शकता. आरामखोर लोकांच्या नादाला लागू नका, आणि जे बोलतात कंपल्सरी गाईड घ्यायला लागेल त्यांच्या नादाला लागू नका. नाही ॲक्च्युली गरज नाही आहे इथे, तुम्ही स्वतःच जाऊ शकता. चला ऑलमोस्ट पोचलेलं आहे, फक्त 10 मिनटं, मोजून 10 मिनटं. आणि आम्ही एक ग्रुपला घेऊन आलेलो आहेत सोबत आमच्या. ट्रेकिंगचा लीडर मीच आहे अर्थातच, दरवेळीप्रमाणे. यावेळी सुद्धा छोट्या ट्रेकला गाईड नाही, तिथे तुम्हाला प्रॉपर जर राहायचं वगैरे असेल, अफवांना बळी वरती ट्रेक असेल, अफवांना बळी पडू नका. पण आता 1 तासाचा रोड आहे आणि तिथे जर गाईड वापरलाच ते पहा, ते तिथे जायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी आहे धबधबा.
आणि आता आपण धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. हो हो, वो अखेर घरातून निघण्याच्या 4 तासानंतर आम्ही पोहोचलो देवकुंड धबधब्याजवळ. तिथले ते दृश्य बघून आणि धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं. देवकुंड धबधब्यातील पाणी हे उंच डोंगरांच्या व्ही आकारातील दरीतून वाहतं. त्यामुळे आपण जोपर्यंत तिथे पोहोचत नाही तोपर्यंत हा धबधबा आपल्याला दिसत नाही. डोंगरांच्या अशा एक भौगोलिक ठेवणीमुळे सूर्यप्रकाश जवळपास इथे पोहोचतच नाही. त्यामुळे येथील पाणी खूप थंड असतं. स्थानिक लोकांची मान्यता अशी आहे की हे कुंड देवांचं स्नान करायचं ठिकाण होतं. त्यामुळे हे लोक येथील पावित्र्य मानतात व जपतात. तर आम्ही आता निघालेलो आहे. 2 तास बसलेलो इथे. आता 2 तास मस्त की एन्जॉय केलं. 12:15 12:30पर्यंत आम्ही पोचलो होतो आणि खूप सारा एन्जॉय केलं, जेवलो आणि आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. आम्हाला तुम्ही एकदा शेवटचा थंड पाणी आहे यार. जवळजवळ 1.25 तास यायला लागला आम्हाला परत बेस विलेजपर्यंत यायला, म्हणजे भेऱ्याला यायला. कंप्लीट 6 किलोमीटर आहे. ट्रेक नाही म्हणू शकत, ट्रेकिंगचा थोडासाच पार्ट आहे जो आपल्याला चढायला लागतो तिथनं, लास्टचा पार्ट. बाकी तर असंच सिंपल आहे चालायचा रूट. चला आता पोचलोत, वाकडला पोचलोत आम्ही आणि अरे भावांनो आमचा ब्लॉग इथेच संपतोय. तर परत भेटूया पुढच्याच एखाद्या ब्लॉगमध्ये. कुठेतरी जाऊ आणि याचीच मजा करू, धमाल करू. बाय.